ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सचिन आणि अस्मितापासून. तर आता इथे सचिन म्हणतो, मला सांग अस्मी, अर्जुन आहे घरात की निघाला, असं म्हणतो आता इथे सचिन. माहित नाही रे, असं म्हणते आता इथे अस्मिता. काय विचारतोयस असं म्हणते ती. नाही, तो खूप बिझी असतो ना, असं म्हणतो आता इथे सचिन. तुला माहितीये अर्जुन आजपर्यंत एक केसही हरलेला नाही, असं म्हणते आता इथे अस्मिता. मग तुला त्याची सगळी इन्फॉर्मेशन असत असेल ना तुझ्याकडे त्याची, असं म्हणतो आता इथे सचिन. म्हणजे त्याच्या क्लायंट्सची पण इन्फो असते असेल तुझ्याकडे, असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे अस्मिता म्हणते, तुला आज का अर्जुनच्या केसेसमध्ये इंटरेस्ट आला, असं म्हणते आता इथे अस्मिता. मला एवढंच विचारायचं होतं की, असं म्हणतो आता इथे सचिन. तर तेवढ्यातच अर्जुन येतो बघा प्रेक्षकावर. तर आता अस्मिता म्हणते, ये ना, असं म्हणते आता ती अर्जुनला. सचिन आता तुझ्या केसेस बद्दलच बोलत होता, असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अर्जुन म्हणतो, का अरे ते क्युरिओसिटी रे, असं म्हणतो आता इथे सचिन. म्हणजे आमच्यासारख्या सामान्य लोकांना माहित नसतं ना की कोर्टात काय चाललंय वगैरे, असं म्हणतो आता इथे सचिन. पण तुला कोर्टातलं काही कळूच नाही अशी प्रार्थना आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. असे म्हणतात ना की शाण्या माणसांनी कोर्टाची पायरी कधी चढू नये, असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण सचिन, तुझा इंटरेस्ट जर असाच राहिला ना तर मी तुला कोर्टात एक दिवस नक्की घेऊन जाईल, असं म्हणतो आता इथे अर्जुन. एनिवेज, आपण नंतर बोलू केसेस बद्दल, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू चल आधी माझ्यासोबत, असं म्हणून आता अस्मिताला घेऊन जातो बघा प्रेक्षक हो अर्जुन बाहेर. आणि आता इथे सचिनला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता इथे प्रिया साक्षीला भेटायला आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी म्हणते, तू इतके दिवस हे सगळं लपून ठेवलंयस, याचा अर्थ ह्या मागे तुझा काहीतरी स्वार्थ आहे, असं म्हणते आता इथे साक्षी. अगं नाही ग बाई, असं म्हणते आता इथे प्रिया. माझं तुझ्याशी काही वैर्य नाही आहे, असं म्हणते आता इथे प्रिया. मला सांग, तुला जेलमध्ये पाठवून मला काय फायदा होणार आहे, असं म्हणते आता इथे प्रिया. मला तुला भेटल्याशिवाय राहत नव्हतं म्हणून इथे आले, असं म्हणते आता इथे प्रिया. बाहेर बघते तर काय पोलीस होते. तुला सांगते, मला इतकं टेन्शन आलं साक्षी. मला वाटलं की तू पकडली गेलीस की काय, असं म्हणते आता प्रिया. त्यांना माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाहीस ह्यासाठी थँक्स, असं म्हणते आता इथे साक्षी. इट्स ओके, असं म्हणते आता इथे प्रिया. साक्षी, मला सांग की तू जिवंत आहेस आणि इथे राहतेस हे कुणाकुणाला माहिती आहे, असं म्हणते आता इथे प्रिया. कुणालाच ह्याबद्दल काहीच माहित नव्हतं, असं म्हणते आता इथे साक्षी. पण गेले काही दिवस कुणीतरी मला ब्लॅकमेल करताय, असं म्हणते आता इथे साक्षी. माझ्याच भूतकाळातल्या खुणा मलाच कोणीतरी पाठवतंय, असं म्हणते आता इथे साक्षी. आणि मला खात्री आहे की ही व्यक्ती ना माझा आणि आनंदचा कोणीतरी शत्रू असणार, असं म्हणते आता इथे साक्षी. तर प्रिया खुश होते बघा प्रेक्षक. म्हणते अगं काय सांगतेस काय तू साक्षी, असं म्हणून ड्रामा करते ती. ही किती भयंकर आहे, असं म्हणून जवळून बसते आता ती साक्षीच्या. हे बघ, अण्णा सर असताना तू कशाला टेन्शन घेतेस. अण्णा सर ना त्या ब्लॅकमेलरला असं शोधून काढतील आणि पार त्याचा पुतळाच बाहेर काढतील, असं म्हणते आता इथे प्रिया. साक्षी, अण्णा सर कसे ग, असं म्हणते आता इथे प्रिया. नाही म्हणजे खूप महिने झाले ना आमची भेटच नाही, असं म्हणते आता इथे प्रिया. मला नाही माहित, असं म्हणते आता साक्षी. म्हणजे असं म्हणते प्रिया. अगं प्रिया, कित्येक दिवस मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतेय. ते अचानक निघून गेले आणि त्यांचा मेसेज नाही, कॉल नाही, काहीच नाही, असं म्हणते आता इथे साक्षी. काय, असं म्हणते प्रिया. हो, असं म्हणते आता इथे साक्षी. मी नागराज अंकलना सुद्धा विचारलं, पण त्यांना सुद्धा ह्यातलं काहीच माहित नाही, असं म्हणते आता इथे साक्षी. छे, नागराज काकांचा काही एक उपयोग नाही आहे, असं म्हणते आता इथे प्रिया. साक्षी, असं म्हणते आता इथे प्रिया. मी अण्णा सरांना शोधायला तुझी मदत करेन, असं म्हणते प्रिया. पण हो, जोपर्यंत अण्णा सर सापडत नाहीत ना तोपर्यंत तू इथून कुठेच बाहेर जायचं नाही, असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणजे तो ब्लॅकमेलर तुला काही करू शकणार नाही, असं म्हणते आता इथे प्रिया. पण तू अण्णांना कुठून शोधून काढणार आहेस प्रिया, असं म्हणते आता इथे साक्षी. गेले महिनाभर आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला तर नाही सापडले, तर मग तुला कसं सापडणार, असं म्हणते साक्षी. हे अर्जुनला माहित असेल, असं म्हणते आता इथे प्रिया. किंवा किल्लेदारला तर नक्कीच काहीतरी माहित असेल, असं म्हणते आता इथे प्रिया. मी त्या दोघांवरती लक्ष ठेवते, असं म्हणते प्रिया. आणि अण्णा सरांना शोधून काढते, असं म्हणते आता इथे प्रिया. किती ड्रामा बघा प्रेक्षक हो या प्रियाचा. पण एक प्रॉब्लेम आहे, असं म्हणते प्रिया. कुठला, असं म्हणते आता इथे साक्षी. कुठेतरी अण्णा सर मला सापडले तरी त्यांना हेच वाटेल ना की मी खोटं बोलते, असं म्हणते प्रिया. त्यांना हे कसं कळणार की मी तुझी मदत करते ते, असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षीला काय कळतच नाही. तर आता इथे अर्जुन सायली आणि चैतन्याला भेटायला आणतो बघा प्रेक्षक हो अश्विन आपल्या मित्राला. हा माझा मित्र सौरभच म्हणतो आता इथे अश्विन. बऱ्याच वर्षापासून ह्या हॉस्पिटलची असोसिएटेड आहे, असं म्हणतो आता इथे अश्विन. हाय सौरभच म्हणतो आता इथे अर्जुन. सौरभ, 2 वर्षापूर्वी आम्हाला या हॉस्पिटलमधून एक डेड बॉडी सापडली होती, असं म्हणतो अर्जुन. ती आमच्या आत्यांची आहे असं सांगण्यात आलं होतं आणि तसे पेपर्सही दिले होते, असं म्हणतो अर्जुन. पण नंतर आम्हाला कळलं की आमची आत्या अजून जिवंत आहे, म्हणजे ती डेड बॉडी खोटी होती, असं म्हणतो अर्जुन. वेल, मला त्या डेड बॉडीजच्या सगळ्या डिटेल्स हव्यात. आम्हाला हे तपासायचं आहे की ती डेड बॉडी कुणाची होती ते, असं म्हणतो अर्जुन. आणि आता कोर्टाचे ऑर्डर्स देतो बघा प्रेक्षक तो आता अश्विनच्या मित्राला. आणि तो आता वाचतो ते पेपर्स. या केसबद्दल मी मगाशी सांगितलं होतं आणि असा गुन्हा आमच्या हॉस्पिटलमध्ये कसा झालाय मला अजूनही कळत नाही, असं म्हणतो तो. तर आता तो कुणाला तरी बोलवतो बघा प्रेक्षक. येस, असं म्हणतो आता इथे. आणि आता फाईल्स घेऊन एक माणूस आलेला असतो. तर आता फाईल उघडून बघतो तो सौरभ. तर आता ती फाईल देतो तो अर्जुनला आणि म्हणतो, हे त्या दिवशीचे डॉक्युमेंट्स.
आणि रिपोर्ट्स अश्विनी मला आधीच कॉलवर सांगितलं होतं, त्यामुळे मी आधीच काढून ठेवलं होतं. तुम्ही चेक करून घ्या. मी ग्राउंडवर जाऊन आलो असं म्हणतो तो. आणि आता इथे अर्जुन बघायला लागतो बघा प्रेक्षक फाईलमधले ते सगळे डिटेल्स. सौरभ थँक्यू यार असं म्हणतो इथे अश्विन. खरंच तुझ्यामुळे खूप मदत होणार आहे असं म्हणतो इथे अश्विन. फक्त मदतीचा नाही तर आमच्या हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचाही विषय आहे असं म्हणतो आता इथे सौरभ. आणि सॉर्ट आउट होईल, डोंट वरी असं म्हणतो बघा प्रेक्षक सौरभ. आता इथे अश्विन हो म्हणतो आणि तो निघून जातो बघा प्रेक्षक तिथून मी आलोच म्हणून. तर आता इथे अर्जुन वगैरे सगळे बघायला लागतात ते डिटेल्स आणि अश्विन पण बघायला लागतो दुसऱ्या फाईल्स. अर्जुन ह्यातल्या पेपर्समधून आम्हाला खूप काय काय कळेल असं म्हणतो आता इथे चैतन्य. एक मिनिट असं म्हणतो आता इथे चैतन्य. ही तारीख आपल्याकडे असलेल्या रिपोर्ट्सच्या तारीखशी मॅचच होत नाही असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो आता इथे अर्जुन. हो आणि ही एंट्री सुद्धा चुकीची लिहिलेली आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे बघ म्हणजे इथे आणखीन एक गोंधळ असं म्हणतो सायली. हे सगळं खूप प्लॅनिंग करून केलं असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक आता मॉकमध्ये जावंच लागेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तिथेच आपल्याला कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन मिळेल असं म्हणतो तो. सौरभ आपल्याला मागचे सगळे रिपोर्ट सुद्धा देणार आहे असं म्हणतो अर्जुन. अर्जुन एक काम कर, सौरभशी बोलून ना तेव्हाचे CCTV फुटेजेस सुद्धा मागून घे असं म्हणतो आता इथे अर्जुन. हो असं म्हणतो आता इथे अश्विन. आता मॉकमध्येच आपल्याला कळेल की हे सगळं कसं मॅनेज केलंय असं म्हणतो अर्जुन. आणि कोणी मॅनेज केलंय याचे पुरावे सुद्धा नक्की मिळतील आपल्याला असं म्हणतो तो. तर आता सगळेजण हो म्हणतात बघा प्रेक्षक तर आता इथे अश्विन म्हणतो खरंच खूप मदत करतोय आम्हाला सौरभ, किती पटकन त्यांनी आम्हाला रिपोर्ट्स दिलेत मॉकचे असं म्हणतो आता इथे अश्विन. राईट असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय लिहिलंय ह्या पेपर्सवरती, आपल्या उपयोगाचं काही असेल का असं म्हणते आता इथे सायली. बघूया थांब असं म्हणतो आता इथे अर्जुन. मॉर्गमध्ये त्या दिवशी किती डेड बॉडीज आल्या आणि किती त्यांच्या नातेवाईकांना दिलेत ह्या सगळ्या डिटेल्स आहेत त्यात असं म्हणतो आता इथे चैतन्य. आणि बघायला लागतात बघा प्रेक्षक अर्जुन आणि अश्विन. तर आता सगळे चेकअप करत असतात आणि आता अर्जुन म्हणतो अश्विन हे नंबर्स कसले आहेत सगळे असं म्हणतात इथे अर्जुन. मॉर्गमधल्या प्रत्येक डेड बॉडीची एक रिसिट असते आणि त्या रिसिटचे हे सिरियल नंबर्स असं म्हणतो अश्विन. म्हणजे सगळे नंबर्स लिनियर असायला पाहिजेत राईट असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण तसं नाही आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे बघ असं म्हणतो आता इथे अर्जुन आणि दाखवतो तो. तर आता इथे नंबर्स असतात बघा प्रेक्षक आणि एक गायब असतं त्यातलं एक नाव. तर आता अर्जुन म्हणतो 1341 1342 1343 1345 1344 नसतंय बघा प्रेक्षक तर आता तो म्हणतो 1344च्या डेड बॉडीचं काय झालं त्याची इन्फॉर्मेशन नाही आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. असं कसं होईल असं म्हणतो आता इथे अश्विन. हे बघ असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सगळेजण बघतात एका मृतदेहाची नोंदच केलेली नाही असं म्हणतो आता इथे चैतन्य, किंवा गहाळ केली गेलेली आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य बघा प्रेक्षक तर आता इथे अर्जुन म्हणतो 1344 नंबरच्या डेड बॉडीचा काहीच रेकॉर्ड नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि जे रेकॉर्ड मॉर्गमध्ये आहेत ते नातेवाईकांना दिलेले जातात ना. तर असं वाटतंय की ती डेड बॉडी कधी मॉर्गमध्ये आलेलीच नाही असं म्हणतात इथे अर्जुन बघा प्रेक्षक. म्हणजे आपला संशय खरा होता, हा पुरावा आहे आपला असं म्हणतात इथे सायली. हाच आपल्याला दिलेला मृतदेह असेल, बॉडी नंतर कोणीतरी बदलल्या बरोबर असं म्हणतात इथे अर्जुन. पण मला एक सांग, सौरभ आपल्याला CCTV फुटेज देणार होता ना, काय झालं त्याचं असं म्हणतो इथे अर्जुन. मी त्याला कॉल करतो थांब असं म्हणतो इथे अश्विन बघा प्रेक्षक तर आता तेवढ्यातच तो सेक्रेटरी येतो बघा प्रेक्षक तर आता इथे तो म्हणतो हे डॉक्टर सरांनी दिले असं म्हणतो तो आणि पेनड्राईव्ह घेऊन येतो बघा प्रेक्षक तर आता इथे अश्विन म्हणतो थँक्यू बघा प्रेक्षक प्रतिमा त्याची खोटी डेड बॉडी मिळाली त्या दिवशीचा CCTV फुटेज आहे हा असं म्हणतो इथे अश्विन. तर ग्रेट असं म्हणतो बघा प्रेक्षक अर्जुन. आणि आता आपला लॅपटॉप तो बाहेर काढतो. तर आता आपल्या लॅपटॉपमध्ये तो पेनड्राईव्ह घालतो आता इथे अर्जुन. आणि ते सगळेजण बघा प्रेक्षक चैतन्य, सायली, अश्विन आणि अर्जुन बघायला लागतात फुटेज त्या दिवशीचा. तर आता पेनड्राईव्ह घातल्यानंतर सगळ्यांचं लक्ष असतं लॅपटॉपवर काय येणार म्हणून बघा प्रेक्षक तर आता चालू होतं फुटेज. तर आता अश्विन आणि सायली वगैरे बघत असतात. तर त्याच्यामध्ये दाखवतात तर बघा प्रेक्षक नागराजच असतं तो, पण त्याचं तोंड दिसत नाही, फक्त पाठीमागून दिसतं. तर आता तो डेड बॉडी घेऊन जात असतो, पण ह्यांना काय कळतच नाही बघा प्रेक्षक हा कोण असं म्हणतो आता इथे चैतन्य. काहीच क्लिअर दिसत नाही असं म्हणतो आता इथे अश्विन बघा प्रेक्षक म्हणजे बॉडी अरेंज करणाऱ्या ह्याच माणसाचा 22 वर्षांपूर्वीच्या प्रतिमाच्या कटशी संबंध आहे असं म्हणतो इथे अर्जुन. आणि हा माणूस आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल असं म्हणतात इथे सायली. तर सगळेजण विचारात पडतात बघा प्रेक्षक तर आता इथे प्रिया आणि साक्षीला दाखवलंय, त्यांचा विश्वास बसायला हवा ना माझ्यावर असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक साक्षीला. तुला आठवतंय ना आपण दोघी जेलमध्ये होतो तेव्हा ते माझ्यावर कसे चिडले होते ते असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो असं म्हणते आता इथे साक्षी आठवतंय मला. तर आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं बघा प्रेक्षक तर फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय कसं मैपतनी गळा पकडलेला असतो ना प्रियाचा, हे सगळं आठवतं बघा प्रेक्षक आता साक्षी एक आयडिया आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तू व्हिडिओ तयार कर असं म्हणते आता इथे प्रिया. त्यात आता तुझ्याबरोबर झालेलं सगळं घडतंय ना ते सगळं सांग आणि हेही सांग की मी तुझी मदत करते म्हणून असं म्हणते आता इथे प्रिया. मग जर का अण्णा सर मला सापडले तर मी त्यांना तो व्हिडिओ दाखवेन असं म्हणते प्रिया.
म्हणजे त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल की मी तुमची मदत करते असं म्हणते आता इथे प्रिया. प्रिया तुला खरंच असं वाटतंय की अर्जुनच्या थ्रू तू अण्णांना शोधू शकशील असं म्हणते आता इथे साक्षी. साक्षी असं म्हणते आता इथे प्रिया. त्या किल्लेदार आणि सुभेदारांच्या घरी जर कान आणि डोळे उघडे ठेवले ना तर खूप काही गोष्टी कळतात असं म्हणते प्रिया. ठीक आहे, तू सांगशील ना तसा मी व्हिडिओ करते असं म्हणते साक्षी. पण प्लीज प्रिया अण्णांना शोधून काढ. मी आता थकली आहे ग, खरंच मला कळत नाही आहे काय करायचं ते असं म्हणते साक्षी. साक्षी रिलॅक्स, मी म्हटलं ना मी मदत करेन असं म्हणते आता इथे प्रिया. तू व्हिडिओ कर पटकन. ठीक आहे असं म्हणते प्रिया. हो लगेच करूया असं म्हणते साक्षी. तर आता इथे व्हिडिओ बनवून घेते बघा प्रिया आता साक्षीचा. 1 मिनिट असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो रेडी. तर आता इथे प्रिया बनवते व्हिडिओ. कुणीतरी मला जीवे मारण्याची धमकी देते असं म्हणते आता इथे साक्षी. कुणाला तरी माहिती आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे ती व्यक्ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया किती हुशार आहे. ती आता ब्लॅकमेलसाठी घेते हा व्हिडिओ. पण अशी खोटी सहानुभूती दिली तिने साक्षीला की अण्णा म्हणजेच महिपतला ती शोधून काढणार आहे आणि शोधल्यानंतर हा व्हिडिओ दाखवणार आहे महिपतला म्हणून. पण खरं तर बघा प्रेक्षक हो महिपतला हा व्हिडिओ दाखवून ती ब्लॅकमेल करणार आहे. जर तुम्ही मला मारला तर मी हा व्हिडिओ व्हायरल करेल म्हणून. बघा प्रेक्षक हो किती हुशार आहे प्रिया आणि किती बिंडोक आहे ही साक्षी. परत एकतर माझा जीव तरी घेईल किंवा मला पोलिसांच्या तावडीत तरी दिलं असं म्हणते आता इथे साक्षी. बघा प्रेक्षक व्हिडिओ मारते. आज मी प्रियामुळे पोलिसांच्या तावडीतून वाचले असं म्हणते साक्षी. पण यापुढे माझं काय होईल मला खरंच माहित नाही असं म्हणते आता इथे साक्षी. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया म्हणते ठीक आहे. तर प्रिया खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. हे बघ तू महिपतचा विश्वासू माणूस आहेस म्हणून तुला इथे बोलवलं असं म्हणतो आता इथे नागराज. बघा प्रेक्षक हो तिच्या माणसाला. तर महिपत सर येणार कधी, मी त्याची वाट बघतोय असं म्हणतो त्याचा गुंड. बघा प्रेक्षक हो. तर आता नागराज म्हणतो येईल येईल नक्की येईल तो. आणि तो सुखरूप आहे. त्याचा मेसेज आला होता ना मला असं म्हणतो नागराज. मेसेज असं म्हणतो तो माणूस. काय लिहिलं होतं त्यात, कधी येत आहेत. तर नागराज म्हणतो नाही नाही लगेच येऊ शकणार नाही तो असं म्हणतो नागराज. त्याला सध्या पोलिसांपासून लपवलंय. पण महिपत नाही तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवायला सांगितली असं म्हणतो नागराज. जबाबदारी? अहो कुठली जबाबदारी असं म्हणतो तो गुंड. महिपत साहेबांसाठी ना काय पण करायला तयार आहे मी असं म्हणतो तो. ते मला माहिती आहे रे असं म्हणतो आता इथे नागराज. बघा प्रेक्षक ऐक ऐक. महिपतचं गॅरेज आहे ना तिथं त्याने कोणाला तरी रांबून ठेवलंय असं म्हणतो आता इथे नागराज. तुला त्या गॅरेजवर पहारा ठेवायचे. आतला माणूस बाहेर येता कामा नये आणि बाहेरून कोणी आत जाता कामा नये असं म्हणतो इथे नागराज. नीट लक्ष ठेवायचं असं म्हणतो नागराज. आणि स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, आत कोणीही जायचं नाही असं म्हणतो नागराज. लक्षात ठेव तूही जायचं नाही आहेस असं म्हणतो बघा प्रेक्षक नागराज. हा जमेल ना असं म्हणतो आता इथे नागराज. जमेल काय 100% असं म्हणतो आता इथे तो गुंड. 24 तास पहारा ठेवतो बघा असं म्हणतो तो. गुड गुड असं म्हणतो नागराज. आणखीन एक, तुला जर का जाणवलं की आतला माणूस गडबड करतोय, बाहेर पडून जाण्याचा प्रयत्न करतोय, लगेच मला कॉल करायचा असं म्हणतो नागराज. लगेच. हा असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. ह्यात कामात काही चूक झाली ना रघु तर मग महिपत आहे आणि तू आहेस असं म्हणतो बघा प्रेक्षक नागराज. काय ते बघून घे असं म्हणतो तो. अहो नागराज सेठ अशी काहीच होणार नाही गोष्टी असं म्हणतो तो. अहो त्या गॅरेजमध्ये माणूस काय साधी मुंगी सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही मी. विश्वास ठेवा माझ्यावरती असं म्हणतो तो. शाबास असं म्हणतो बघा प्रेक्षक नागराज. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. ला का मला असं म्हणतो बघा प्रेक्षक नागराज. तर आता इथे नागराजनी त्याच्याच माणसाला म्हणजे नागराजनी बघा प्रेक्षक महिपतच्याच माणसाला त्याची पारेकरी करायला ठेवलंय बघा प्रेक्षक. किती भारी डोकं लावलंय खरंच इथे प्रेक्षक. तर आता इथे बघा प्रेक्षक सचिनला दाखवलंय आणि आता तो खूप टेन्शनमध्ये असतो आणि विचार करत बसलेला असतो. तर आता त्याला आठवतं कसं त्या फाईलमध्ये साक्षीचा फोटो दिसलेला असतो ना, तर त्याच्यामध्येच असतो बघा प्रेक्षक होतो की साक्षीचा फोटो कसा काय अर्जुनच्या फाईलमध्ये म्हणून. तर आता इथे लॅपटॉप उघडतो बघा प्रेक्षक सचिन आणि तो काम करायला लागतो. ब्रेकिंग न्यूज, साक्षी महिपत शिकरे हिची जेलमधील निर्गुण हत्या. माझी सोन्यासारखी पोर मला सोडून गेली असं म्हणून रडत असतो ना महिपत. ते सगळं बघतो बघा प्रेक्षक सचिन. आता मी जिवंत राहून काय करणार असं म्हणतो इथे महिपत. माझ्या साध्या बोळ्या मुलीचा जीव घेतला, आता मी कोणासाठी जगायचंय. एकच तर माझी पोर होती, आता मी दावा ठोकणार असं म्हणतो ना महिपत. तर सगळं बघतो बघा प्रेक्षक सचिन. मी सोडणार नाही कुणाला असं म्हणत असतो. ते बघतो बघा प्रेक्षक सचिन आता टीव्हीवरती म्हणजे लॅपटॉप वरती बघतो तो. तर आता इथे महिपत साक्षी आश्रमातला फोटो असतो तो दिसतो त्याला. साक्षी महिपत शिकरी असं म्हणतो आता इथे सचिन. म्हणजे सॅम. तर आता इथे अस्मिता येते बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते लॅपटॉपकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती बघते सचिनच्या चेहऱ्याकडे. अरे ही तर अर्जुनची आश्रम केस आहे असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तू का बघतोयस. तर आता सचिन म्हणतो ते मी तुला सांगितलं होतं ना की मला अशा सगळ्या केसेस बद्दल क्युरिओसिटी असते म्हणून मी पनवेल मधल्या सगळ्या फेमस केसेस असं सर्च करून बघत होतो असं म्हणतो इथे सचिन. अरे अर्जुनला वेळ असेल ना तर त्याला विचार ना, तो देईल तुला इन्फॉर्मेशन सगळी. खूप इंटरेस्टिंग असते हा हे सगळे केसेस असं म्हणते ती. हो का असं म्हणतो इथे सचिन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पोलिसांना दाखवलंय
आणि प्रियाला दाखवलं बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रियाने मॅनेज केलेलं असतं त्या सगळ्या पोलिसांना, त्यामुळे आता ती पैसे देते बघा प्रेक्षक. खूप भारी प्लॅन आखलाय खरं तर इथे प्रियाने, की साक्षीला असं दाखवलं की मी तुला वाचवलं आणि खरं तर तिनेच त्या पोलिसांना तिच्या पाठीमागे पाठवलेलं असतं आणि तिच्याकडून ते प्रूफ पण करून घेतलं एक व्हिडिओ बनवून. तर आता पैसे मोजतो तो पोलीस. मॅडम एवढेच असं म्हणतो बघा प्रेक्षक. तो पोलीस, अहो मी एवढी चांगली ऍक्टिंग केली, असं ऍक्टर असतात बघा तो प्रेक्षक. युनिफॉर्मचं भाडं पण द्यावं लागेल असं म्हणतो तो. ते आतूनच भागवावं लागेल असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हो मी सांगेपर्यंत पनवेलमध्ये दिसायचंही नाही असं म्हणते आता इथे प्रिया. कळलं? तर आता म्हणतो तो ठीक आहे. तर आता जातात बघा प्रेक्षक ते दोन्हीही ऍक्टर. ते पोलीस नसतात, ऍक्टर असतात. तर आता इथे प्रिया खूप खुश होते बघा प्रेक्षक. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुनला दाखवलंय. तर आता इथे अर्जुन, अश्विन आलेले असतात रविराजच्या घरी आणि तिथे प्रतिमा आणि सायली सुद्धा असतात. तर आता इथे रविराज म्हणतो त्या सौरभने कबूल केलंय डेड बॉडीचा हा घोळ त्यांच्या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे झालाय असं म्हणतो इथे रविराज. हो पण असं म्हणतो इथे अश्विन, त्यांनी आपल्याला खूप मदत सुद्धा केली असं म्हणतो इथे अश्विन. म्हणजे मॉर्गच्या रेकॉर्डचा सगळ्यांना ऍक्सेस नसतो, तरी पण असं त्यांनी सौरभने आम्हाला दिलंय असं म्हणतो आता इथे अश्विन. सगळं डिस्क्लोज केलंय हो सिनियर असं म्हणतो इथे अर्जुन. आणि त्याने आपल्याला त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा दिलंय असं म्हणतो इथे अर्जुन बघा प्रेक्षक. हो हे बघ असं म्हणून तो सीसीटीव्ही फुटेज दाखवतो आता इथे अर्जुन रविराजला बघा प्रेक्षक. हो आणि सगळेजण बघायला लागतात आता ते सीसीटीव्ही फुटेज. तर आता कसं डेड बॉडी घेऊन जात असतो ना, नागराज यांना कळत नाही पण पाठीमागून मात्र दिसतंय यांना. तर चेहरा दिसला नसल्यामुळे नागराज म्हणून कळत नाही, पण नुसतं सीसीटीव्ही फुटेजमुळे एक माणूस आहे आणि डेड बॉडी घेऊन जातोय एवढं दिसतंय बघा प्रेक्षक. हो तर सगळे खूप लक्ष देऊन बघत असतात हे फुटेज. हाच तो माणूस आहे ज्याने मृतदेह बाहेर काढला असेल हॉस्पिटलच्या असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे हाच संशय आहे आपला असं म्हणते सायली. प्रतिमाची खोटी डेड बॉडी आणि फुटेज हे सगळं इंटरकनेक्टेड आहे असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक. हो हो असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि ह्याच माणसाने असं म्हणतो अर्जुन ते पुरावे गायब केले आणि DNA रिपोर्ट्स चुकीचे बनवून आपल्याला फसवलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे हा मैपतचाच माणूस असणार असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. हो तर आता इथे अर्जुन म्हणतो मास्टर माइंड म्हणजेच आपला मिस्ट्री मॅन असं म्हणतो तो. हे पेपर्स तेव्हाच का आपण चेक नाही केले असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक. हो कोणी का चेक नाही केलं आणि मी खूप मोठी चूक केली असं म्हणतात इथे रविराज. तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय असं म्हणतात इथे प्रतिमा. स्वतःला दोष देणं सोडा असं म्हणते ती. हो सिनियर, तेव्हा तू रिपोर्ट जरी चेक केले असते ना तरी सुद्धा मैपत किंवा ह्या मास्टर माइंडने काहीतरी मॅनेज केलंच असतं असं म्हणतात इथे अर्जुन बघा प्रेक्षक. हो हे माणसं जी मॉर्गमधून डेड बॉडी गायब करू शकतात ती माणसं काही करू शकतात असं म्हणतो अश्विन. राईट असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. हो पण आता आपलं पाडं जड आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि आता महिपत लवकर काय करणार नाही असं म्हणते आता इथे सायली. महिपत गायब झालाय आणि पोलिसांच्या भीतीमुळे तर एवढ्यात काही कळेल असं वाटत नाही. म्हणजे सुपारी देणाऱ्याचा उजवा हात निखळल्यासारखं झालं असं म्हणते आता इथे सायली. तर आता अश्विन म्हणतो हो. तर आता तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक. हो अश्विनला. हॅलो असं म्हणतो आता इथे अश्विन. हो मी आलो पोचतोच मी असं म्हणतो आता इथे अश्विन. एक इमर्जन्सी आहे त्यामुळे मला निघावं लागेल असं म्हणतो अश्विन. ठीक आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. काका त्या आम्ही येतो असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि निघून जातो बघा प्रेक्षक होतो तिथून. तर आता रविराज बघतो तो सगळं फुटेज. हा माणूस माझ्या समोर यायला हवा असं म्हणतो आता इथे रविराज. इतक्या वर्षाचं दुःख मनस्ताप ह्या माणसामुळे झालाय मला असं म्हणतो आता इथे रविराज. हा जेव्हा जेलमध्ये जाईल तेव्हाच माझं मन शांत होईल असं म्हणतो रविराज. तर प्रेक्षक हो आजचा भाग येथे संपतो. बघूया तरी कॅपमध्ये काय येते. सचिन असं म्हणते अस्मिता. आणि बघा प्रेक्षक हो अस्मिता आणि कल्पनाला समोर किस करताना दिसतो सचिन साक्षीला. तर आता दोघेही आपल्या तोंडावर हात ठेवतात. तर आता अस्मिताला चक्कर आल्यासारखं होतं बघा प्रेक्षक. हो अस्मिता काय होतंय तुला असं म्हणते आता इथे कल्पना. आणि आता इथे अस्मिताला घरी घेऊन आलेली असते कल्पना. तर आता इथे अस्मिता म्हणते सायलीला मला थोडं विष आणून दे सायली. म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा असं म्हणते आता इथे अस्मिता. असं काय नव्हतं, तुझा गैरसमज होतोय असं म्हणतो सचिन. माझ्याबरोबर जी मुलगी होती ना ती मुलगी असं म्हणत असतो तो कलिग होती म्हणून. तेवढ्यातच अर्जुन तिच्या कानाखाली मारतो बघा प्रेक्षक. हो तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर आता इथे सगळे खूप चिडलेले दाखवले बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षकांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.